नमस्कार, मी राधिका आणि राधिका's ट्रॅव्हल डायरीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर तुम्ही आता पाहत असाल की छान मी असा घागरा घातलेला आहे, कारण की आता सगळीकडे गरबाचा माहोल आहे, नवरात्री चालू आहे, सगळ्यांच्या घरी देव बसलेले आहेत, घटस्थापना झालेली आहे। तर इथे सुद्धा खूप छान त्याचं सेलिब्रेशन होत आहे। तर सियाटल महाराष्ट्र मंडळातर्फे पाठीमागच्या वेळेला आपण मंगळागौरीचं एक फंक्शन अटेंड केलं होतं। मंगळागौरीचा खूप छान कार्यक्रम झाला होता। त्याच्यानंतरनं गणपतीचं सेलिब्रेशन झालं होतं। हे रोज हिल मिडल स्कूल या स्कूलमध्येच झालं होतं आणि तिथेच त्यांनी भोंडला आणि दांडिया हे दोन्ही पण एकत्रच ऑर्गनाइज केलेलं आहे। तर आधी आपला भोंडला होणार आहे, पारंपरिक भोंडला आपण जसा साजरा करतो तर तो आधी होणार आहे। त्यानंतरनं गरबा, दांडिया याचे खेळ सुद्धा होतील। तर ओव्हरऑल असे खूप छान मजा येणार आहे। जण काही खिरापत पण घेऊन आलेले आहेत। तर मी सुद्धा एक खिरापत आणलेली आहे, तर थोडासा खाऊ पण खाणार, फूड स्टॉल सुद्धा लागलेले असतील। म्हणजे ओव्हरऑल खूप छान मजा येणार आहे आज। तर बघूयात आपण आजचा हा कार्यक्रम कसा होतो आणि आपण काय काय धमाल करतो ते। चला तर मग लेट्स गो। या स्कूलमध्ये हे मिडल स्कूल आहे, या मिडल स्कूलमध्ये कार्यक्रम होणार आहे। चलो फोटो बनवायचा चाललाय, थोड्या वेळाने रेडी होईल। छान गरबा थीमचे स्टिकर्स आहेत, त्याच्यावरती रांगोळी टाकून डेकोरेट करतायत। हा फेर पूर्ण करा ना फेर इकडनं जवळ या सगळ्या बायकांनी तो फेर हातात धरून आपल्याला गोल फिरायचंय। तर सगळ्यात आधी आपण भोंडला खेळणार आहे आणि भोंडला खेळल्यानंतर गरबा खेळणार आहे। तर भोंडल्यामध्ये आपल्याकडे हत्तीला खूप जास्त महत्त्व असतं। आपल्याकडे हत्तीची मूर्ती ठेवून त्याची पूजा केली जाते आणि त्याच्या भोवती फेर धरला जातो। आणि आता आपली पारंपरिक भोंडल्याची जी गाणी आहेत ती सगळी गाणी इथे गायली जाणार आहेत आणि ही सगळी गाणी मी लहान असताना भोंडल्यामध्ये म्हणलेली आहेत आणि ऐकलेली आहेत। तुम्ही ऐकली आहेत का ही गाणी तुम्ही लहान असताना, किंवा आता तुमच्या आजूबाजूला, किंवा अजून कोणती अशी भोंडल्याची खास गाणी आहेत जी तुमच्या आवडीची आहेत? मला कमेंटमध्ये नक्की सांगा। निजरे निजरे खिलारी भाडा मी तर जातो सोनार भाडा सोनार दादा सोनार दादा गौरीचे मोती झाले की नाही गौरीच्या घरी कांद्याच्या चुली भोजन हातले आवळी खाली कृष्णा पत्रावळी चिंचे खाली मांस खाली पुण्यात पारी कार्याचा वेळ सुने आपुल्या सोडा गबाई अडीक बाई पडी पडी एवढं काय पडी एवढं फूल दारी फूल कोण दारी फूल तीर चारी दरवाजे लावा गबाई झिपऱ्या कुत्र्या
भोंडला संपला. तुम्हाला आवडला का? आठवण झाली मागे आपण भोंडल्याची ही पारंपरिक गाणी ऐकून आणि या गाण्यांवर फेर धरून खूप छान वाटलं, खूप मजा आली. भोंडल्याचा आता सगळ्यात महत्त्वाचा भाग आणि सगळ्यांच्या आवडीचा भाग तो म्हणजे खिरापत ओळखणं. तर बऱ्याच लोकांनी इथे खिरापत आणलेली आहे आणि टेबलच्या खाली आम्ही आणलेली खिरापत ठेवलेली आहे. तर आपली आपली खिरापत काय आहे याचा क्लू द्यायचा आहे आणि मग तो क्लू देऊन आपली खिरापत सगळ्यांना ओळखायला लावायची आहे. सारांशने भोंडल्याचा असा कार्यक्रम पहिल्यांदाच पाहिला आहे आणि हे सगळं त्याच्यासाठी नवीन आहे, त्यामुळे तो सुद्धा खूप एन्जॉय करतो. सारांश लक्ष द्या, ये गेस करेंगे अभी. आता आमची त्याचा एक क्लू सारांश देणार आहे. कोणी पटकन लाडू शिरा तर आम्ही जी खिरापत आणली होती त्याचा क्लू सारांशने दिला की स्वीटमध्ये आहे, गोड पदार्थ आहे आणि तो लगेच ओळखला गेला. शिरा आणलेला आहे मी आणि अशाच पद्धतीने इथे ज्यांनी ज्यांनी खिरापत आणली त्यांनी आपापल्या खिरापतीचा क्लू दिला आणि आम्ही सगळ्यांनी त्यांची खिरापत ओळखायचा प्रयत्न केला. शिरा आहे. कोणता शिरा? मँगो शिरा. माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत आजच्या कार्यक्रमामध्ये. मँगो बर्फी. सियाटल महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला अमराठी लोक सुद्धा आलेले होते, कारण की भोंडला खेळल्यानंतर गरबा सुद्धा होणार आहे आणि माझ्या अमराठी मैत्रिणींनी सुद्धा हा भोंडला खूप एन्जॉय केला. त्यांना खूप आवडला हा कार्यक्रम.
भोंडला आणि गरबा खूप दिवसांनी खेळलो. भोंडला तर मी कितीतरी वर्षांनी खेळले. गरबा खेळून सुद्धा खूप मजा आली. एकंदरीतच खूप धमाल केली. आमचे मित्रमंडळी होते सोबत, त्यामुळे अजूनच मजा आली. तर मला आशा आहे की तुम्ही नवरात्रीचा हा सण तुमच्या कुटुंबासोबत आणि मित्रपरिवारासोबत तेवढाच एन्जॉय करत असाल. तर तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूयात अशाच एखाद्या धम्माल ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. धन्यवाद.